नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनिता ऐनापुरे लिखित ह्याला जीवन ऐसे नाव. तर सादर आहे कथा ह्याला जीवन ऐसे नाव. आमचा संसार लौकिक अर्थानं चांगला झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण स्वतःची प्रशस्त जागा, पगारदार नवरा, एक मुलगा एक मुलगी, दोघंही चांगली शिकलेली, यापेक्षा जास्त काय हवं? पण खरं सांगू का, यांचं माझं आजवर कधी पटलंच नाही. कारण कारण म्हणाल तर काहीच नाही आणि म्हटलं तर खूप आहेत. आता बघा, लग्नाच्या आधीची एक आठवण इतकी वर्ष होऊनही मनात अगदी घर करून राहिली आहे. आमचं लग्न ठरलं. लग्नाच्या आधी आम्ही एकदाच फिरायला गेलो. वेळ नव्हता ही एक गोष्ट आणि आजच्या इतकं सर्रास फिरायला जाण्याची त्या काळी पद्धतही नव्हती. तरीही एकदा गेलो. मी थोडीशी स्वप्नात रमणारी, स्वप्नांचे रंगीबेरंगी इमले रचणारी. त्यात लग्न ठरल्यावर यांच्याबरोबर प्रथमच फिरायला जायचं म्हटल्यावर दिवसभर मनाशी हसत होते, लाजत होते. यांच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं, हे काय म्हणतील, असेच विचार डोक्यात जिम्मा घालत होते. संध्याकाळी हे आले. काही विशेष न बोलता चहा-पाणी केलं आणि आम्ही बाहेर पडलो. हे चालत राहिले. झपाझप. जणू काही ते एकटेच आहेत इतक्या झपाट्यात. मी त्यांच्या मागोमाग जणू काही धावत होते. असंच जन्मभर चालायचं का? हा प्रश्न मनात होताच. पण त्यावेळी हे किती वेगात चालतात अशी कौतुकाची भावनाही होती. पण किती वेळ ते पुढं, मी मागं असं चालणार? यांच्याबरोबर चालायला मलाही संकोचच वाटला असता. पण यांना मी बरोबर होते याची आठवण तरी होती की नाही कोणास ठाऊक. आम्ही आपले चालतोय. मी तर मनातल्या मनात वैतागायलाच लागले. हातातल्या रुमालाचा चोळामोळा व्हायला लागला आणि एकदमच हे थांबले. मला जरा बरं वाटलं. पण यांचं बोलणं ऐकलं आणि धप्पकन पाण्यात पडल्यासारखं झालं. ते म्हणाले, "आपण इथंच थांबू." मी इकडं-तिकडं पाहिलं. इकडं कुठं थांबायचं? रस्त्यात? या बस स्टॉपवर? पण हे बोलतच होते. इथून आपण स्टेशनला जाऊ, तिथून पुढची बस धरून बंड गार्डनला जाऊ. बस येईपर्यंत हे स्टॉपच्या एका टोकाला उभे राहून सारखं टाचा आणि मान उंचावून बस आलेली दिसते का हे बघत होते. आता आली की दिसेलच की. त्याकरता एवढं कशाला डोकवायचं? बसपेक्षा रिक्षा केली असती तर काय बिघडलं असतं? बस स्टॉपच्या दुसऱ्या टोकाला मी आपली नखं कुरतडत उभी. अर्धा तास गेल्यावर बस आली. इतक्या माणसांचं ओझं घेऊन बिचारी आली की त्यात आणखी आपली भर कशाला विनाकारण. पण हे चटकन घुसले. मीही मागोमाग. उभ्या उभ्याच पुण्याचं दर्शन घेतलं. एकदाची आमची जोडी स्टेशनवर पोहोचली. आता पुढची बस. पुन्हा एकदा कसरत. माझं घड्याळाकडे लक्ष गेलं. आम्ही घरातून निघालो त्याला 1.5 तास झाला होता. दादांनी आम्हाला बाहेर पडतानाच बजावलं होतं, "इंदू, तासाभरातच परत या. गणपती, जोगेश्वरी असं करून लगेचच या. वाटेल तितकं भटकू नका." माझ्या जीवनाचा सारथी जिकडे रथ वळवेल तिकडं मी जाणार, असे काव्यात्मक विचार मनात होते. पण इथं कसला रथ आणि कसली जीवन नौका. बसच्या खटाऱ्यातून उभ्या उभ्या आमचा सहप्रवास सुरू झाला. मन नाराज होईल नाही तर काय माणसाचं. तरीही बंड गार्डनला पोचल्यावर चित्त अगदी उमलून आलं. छान शांत वातावरण, अगदी तुरळक माणसांचा वावर, झाडं, वेलींचे मंडप आणि पलीकडचा खळखळणारा नदीचा प्रवाह आणि त्यातून तयार केलेले छोटे धबधबे. आपोआपच जोडीनं हातात हात घालून एकमेकांच्या कानात कुजबुजत फिरणं, गजरा डोक्यात माळणं, त्याचा त्यांनी हळूच वास घेणं वगैरे सुंदर कल्पना मनात डोकावल्या. हेही थोडे गप्पांच्या मूडमध्ये आले. त्यामुळं अगदी हातात हात घालून फिरणं वगैरे नाही, पण बोलायला लागले. आणि ते बोलले नसते तर बरं असं म्हणायची वेळ आली. कारण यांचं बोलणं म्हणजे कोहम सोहमचं साक्षात दर्शन होतं. स्वतःबद्दल माणसानं किती बोलावं? सारखं आपलं मी आणि माझं एवढंच.
मी सहनशीलतेने ऐकते म्हणून इतकं. एक क्षणभर दम खाऊन यांनी गाडीचा मार्ग बदलल्यासारखा विषय बदलला. बदललेला विषय माझ्या पत्नीकडून अपेक्षा हा होता. बरं, कोहम हा प्रश्न मलाही विचारता आला असता, पण वाव मिळाला तर ना. मग निदान पत्नीच्या पतीकडून अपेक्षा हा तरी विषय मला द्यायचा. पण छे, मी आणि माझ्या अपेक्षा यापेक्षा यांच्या दृष्टीनं दुसरी कुठलीच गोष्ट नव्हती. मग त्यांच्या ओघवत्या भाषणावरूनच मला कळलं, की त्यांनी मला मी ग्रॅज्युएट म्हणून पसंती दिली असली, तरी मी एक उत्तम सून, जाऊ, भावजाई असावं, आदर्श गृहिणी असावं. नोकरीचा हट्ट नाही, पण जमलं तर मी नोकरी करावी. ती करतानाही आदर्श गृहिणीत्व मी धारण करावं वगैरे वगैरे. बाहेरचे भेळीचे वास मला अस्वस्थ करत होते. तेव्हा यांच्या प्रवचनाचा समारोप भेळीनं करूया असं मनाशी ठरवत होते. पण कच्चं काय आणि फाटक्यात पाय. मला बाहेरचं खाणं आवडत नाही. ह्या भल्या वाक्यानं समारोप झाला आणि लेफ्ट राईट करत आम्ही पुन्हा बस स्टॉपवर आलो. 3 तास उलटल्यावर घरी परतले म्हणून दादा चिडलेले. आता ही नवऱ्याबरोबर फिरायला गेलेली घरात कशाला जेवतीये म्हणून आईनं जेवण आटपून घेतलेली. भांडभर पाणी पिऊन गुपचूप अंथरुणावर पडण्याखेरीज मी काय करू शकत होते. आणि अशी ही संसाराची सुरुवात झाल्यावर भांडणच भांडणं होतील नाही तर दुसरं काय होईल. परदेशासारखं आपल्याकडे असतं ना तर बरं झालं असतं. नाही पटत नवरा बायकोचं, घटस्फोट घेऊन मोकळे. ते आपलं बरं. तोही मोकळा, तीही मोकळी. पण आपल्या ब्रह्मदेवानच गाठी बांधल्या, त्या अशा की त्यातून दोघांची सुटका नाही. रेशीम गाठी कसल्या? चांगल्या दोरखंडाच्या करकचून बांधलेल्या या गाठी कशा सुटणार? गाठ सुटत नसली की हिसका हिसकी ही ओघानं आलीच. लग्न झालं आणि मी नको तो शहाणपणा केला. नोकरी धरली. लग्नाच्या आधी 2-3 ठिकाणी अर्ज टाकले होते. आता त्यातल्याच एका ठिकाणी नोकरीचं बोलावणं आलं. हे बघ इंदू, तू नोकरी कर, पण संसारही असा कर की इतरांना तुझा आदर्श वाटला पाहिजे. यांनी प्रस्तावना केली. आदर्श? कसला आदर्श? मी आश्चर्यानं विचारलं. तुझ्या वागण्याचा. तू नोकरी कर. मी काही नाही म्हणत नाही. हे कशाला नाही म्हणतील? 4 पैसे जास्त घरात आले तर कोणाला नको आहेत? म्हणे मी नाही म्हणत नाही. उगीच आपला मोठेपणा घ्यायचा. मी मनातल्या मनात फणफणले. पण इंदू, नोकरी करूनही तू घरातलं, आलं गेलं, पै पाहुणा यांचं सुद्धा इतकं व्यवस्थित कर की लोकांनी नोकरी करणारी बाई कशी असावी यासाठी तुझ्याकडे बोट दाखवलं पाहिजे. केवढा बाई यांचा मनाचा मोठेपणा. मी तर अवाकच झाले. आणि काय यांच्या ह्या माझ्याकडून अपेक्षा. मग लोक तुमच्याकडे बोट दाखवतील असा आदर्श तुम्ही निर्माण करा. ते नाही. माझी नोकरी सुरू झाली आणि यांच्या माझ्याकडून अपेक्षाही वाढल्या. दरम्यान उषभप्रभा आणि सुरेशचा जन्म झाला. म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या. भूमिका क्षणोक्षणी बदलायला लागल्या. लहानपणी आम्ही काचेच्या बांगड्यांच्या रंगीबेरंगी तुकड्यांचं एक खेळणं आणत असू. जरा कोण बदलला की नक्षी बदलायची. तेच तुकडे पण नक्षी वेगळी. तीच बाई पण भूमिका वेगळी. कधी बायको, कधी आई, कधी बहीण, कधी मुलगी. इतकंच काय, स्वयंपाकीण, मोलकरीण, ऑफिसमध्ये क्लार्क. भूमिकाच भूमिका. आणि ह्या सगळ्या भूमिका मी आदर्शपणे कराव्यात ही यांची अपेक्षा. बसायचं आणि बोलायचं. मग असंच काहीतरी बोलणार. कारण यांची भूमिका नेहमी एकच, हुकुमशाह. बायकोचे, मुलांचे लाड करायचे. त्यांना कपडे लत्ते, चैनीच्या वस्तू, प्रवास, हॉटेलमध्ये जेवण सगळं काही करायचं, पण ते स्वतःला हवं तसं आणि हवं तेव्हाच. आम्हाला इच्छा झाली आणि यांनी पुरवली असं चुकूनही नाही. मग राग येईल की नाही माणसाला? भांडणं होतील की नाही? निमित्त अनेक, परिणाम एक. भांडणं. मला तर नेहमी वाटतं, की मी प्रत्येक भांडणाचं सविस्तर वर्णन जर डायरीत लिहिलं असतं, तर एव्हाना 50 पाऊंडशे डायऱ्या सहज भरल्या असत्या आणि
स्त्री जन्म ही तुझी कहाणी असं म्हणत वाचकांच्या, खास करून स्त्री वाचकांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहिले असते. पण कशाचे अश्रू आणि कशाचं काय? मुलं थोडी मोठी झाली आणि लक्षात यायला लागलं, की आमची वादावादी व्हायला लागली, की उषःप्रभा कावरी-बावरी होते. तिचं तिच्या बाबांवर खूपच प्रेम होतं. आपल्या बाबांना ती अगदी ग्रेट मॅन मानत होती. त्यामुळेच मला जाणवलं, की आमच्या वादावादीत तिचे बाबाच बरोबर आहेत, आई चुकते असं तिला वाटतं. कार्टीला 2 तोंडात द्याव्याशा वाटल्या, पण हात आवरला. एकदा तर बाहुलीशी खेळताना ती बाहुलीला सांगत होती, "हे बघ, सारखं-सारखं नवऱ्याशी भांडू नको. माझं लग्न झालं ना, की माझ्या नवऱ्याशी मी कधी भांडणार नाही आईसारखी." खरं तर आम्ही तरी मुलांसमोर भांडावं का? वादावादी, आरडाओरडा हवाच का? पण संसारात प्रथम अवघड वाटणाऱ्या गोष्टी जशा कालांतरानं अंगवळणी पडतात, अगदी तसंच भांडणाचं होतं. त्याशिवाय करमतच नाही. मग उगीचच विरोध, विरोधाला विरोध चालूच राहतो. संसार तर चाललेलाच होता. मुलं मोठी होत होती. सहवासानं म्हणा किंवा काहीही, पण नवरा-बायकोचं जितपत प्रेम असावं, तितकं आपोआपच निर्माण झालं होतं. आणि भांडणाऱ्या माणसांनी एकमेकांवर प्रेम करू नये की काय? प्रेमाच्या वेळी प्रेम, भांडणाच्या वेळी भांडणं. इतर 4 जणांपेक्षा आमचं संसार चित्र जास्त चांगलं होतं. राहायला मोठी जागा घेतली. टीव्ही, फ्रीज, फोन घरात आले. चैनीच्या, हौसेच्या वस्तू आल्या. यांना पगार भरपूर होता. कुठे ऑफिसच्या कामासाठी परगावला गेले, तर आवर्जून काही ना काही आणत. साड्यांनी कपाटं भरली होती. बघता बघता उषःप्रभाचं लग्न झालं. घरात एक पोकळी निर्माण झाली. मला तर जाणवलंच, पण ह्यांनाही तिची सारखी आठवण येत होती. तरीही उषःप्रभा सहज एक वाक्य बोलली, ते मात्र माझ्या मनाला डंख मारून गेलं. प्रसंग तसा साधाच होता. उषःप्रभा सासरी जाणार म्हणून सुरेशने यांना सुचवलं, "बाबा, आपण सगळे एक दिवस हॉटेलमध्ये जेवायला जाऊया." यांनी आढेवेढे न घेता मान्यता दिली. मी हसले. यात हसण्यासारखं काय झालं? यांना मी का हसले ते कळलं, पण तरीही न कळल्यासारखं यांनी विचारलं. काही नाही, सहज. खरं सांग. काही नाही. म्हटलं स्त्री हट्ट नाही, निदान बालहट्ट तरी पुरवता आहात. का? तुझा कोणता हट्ट नाही पुरवला? काय कमी केलं तुला? मी कुठे तसं म्हटलं? मी शांतपणे म्हटलं. यांना माझ्या या शांतपणाचा राग येतो हे मला ठाऊक आहे. त्यामुळं मला आणखीनच हसू आलं. "ए आई, आता बास हं. बाबांना आणखी भडकवू नकोस." "मी कुठं भडकवतेय? त्यांचे तेच आपले भडकतायत. आई तू फारच करतेस हं." "उषःप्रभा, तुझं लग्न झालं ना की तुला कळेल. तरीही आई मी तुझ्यासारखी भांडणार नाही." क्षणभर मला अपमान वाटला, पण लगेचच मी स्वतःला सावरलं. तिला मी काहीच बोलले नाही. पण मनात आलं, छान. उषःप्रभा, नवऱ्याशी भांडणार नाही हा तुझा निश्चय अगदी छान आहे. तू एकच प्यालामधल्या सिंधूप्रमाणे असे पती हा देवची ललनांना हे मनाशी कवटाळून उघडले एक चंदनी दार ह्यासारखी गाणी म्हण. मीही तशीच म्हणत होते, पण घी देखा लेकिन बडगा नाही देखा अशी तू आहेस. आणि तू कशी वागतेस, मुख्य म्हणजे त्या वागण्याचा परिणाम काय होतो हे पाहायला मीही आहे. अर्थात उषःप्रभावर माझा राग राहिलाच नाही. लहान पोर ती. उचलली जीभ लावली टाळ्याला. आमची वादावादी, भांडणं ती लहानपणापासून पाहत आली. त्यामुळे तिला वाटलं असेल, की असं नसावं, निदान आपल्या संसारात तरी असं होऊ नये. ठीक आहे. तिला वेडीला आमची भांडणं दिसली, पण आमचं एकमेकांचं प्रेम, एकमेकांकरता घेतलेली झीज आणि काडी-काडी जमवून चिमणा-चिमणीचं घरटं बांधावं तसा उभारलेला संसार, त्यातील माया, ममता हे काहीच समजलं नाही. आणि हे सगळं असल्याशिवाय का आम्ही इतकी वर्ष संसार केला? एकमेकांना चिकटून राहिलो? यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन निघालं, तर रात्रंदिवस मी त्यांच्याजवळ उभी होते आणि हे सुद्धा मला एक क्षणभरही दूर होऊन देत नव्हते. हे कशाचं लक्षण? आणि चांगली परिस्थिती आल्याबरोबर ह्यांनी मला आग्रहपूर्वक नोकरी सोडायला नाही लावली. लग्नात
हाताला हात लावून गुरुजी मम म्हणायला सांगतात. त्या ममची आहुती लग्नात जात नाही. उलट नवऱ्यात एकरूप होऊनही बाईचं अस्तित्व ममच्या रूपात उरतं, म्हणून तर भांडणं होतात. भाजीला लसणाची चुरचुरीत फोडणी द्यावी, तशी संसारातली भांडणं, उखाळ्या-पाखाळ्या, अगदी तुझी आई, माझी आई ह्या अभिमानातून भांडणं झाली, तरी आपल्याला कोणाचाही उपयोग नाही. शेवटी एकमेकांना आपले आपणच आहोत, हे सुद्धा भांडलं तरी पूर्णपणे ठाऊक असतं. मुरांबाही आंब्याचाच आणि लोणचंही आंब्याचंच, पण मुरांब्याचा लवकरच कंटाळा येतो. उलट झणझणीत, रसरशीत, आंबट-गोड लोणचं मुरेल तितकं तितकं आवडत जातं. संसाराचंही तसंच आहे. मनातल्या ह्या गोष्टी मी उषप्रभाला सांगितल्या नाहीत, कारण सांगूनही तिला कळल्या नसत्या. हा अनुभव घ्यायला सुद्धा संसारात खूप वर्ष जावी लागतात. तोपर्यंत आदर्शाच्या खूप काही कल्पना असतात. यांना नाही का, मी नोकरी करूनही आदर्श गृहिणी व्हावंसं वाटत होतं. उषप्रभाचं नवं आयुष्य सुरू झालं. चांगली अर्थशास्त्र हा विषय घेऊन एम.ए. झालेली ही मुलगी, पण लग्न झालं आणि तिनं जणू ही पदवी बाजूला टाकली. एक व्रतच तिनं स्वीकारलं, नवऱ्याचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. यांच्या जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा हे खवचटपणे मला म्हणाले, "बघ, बघ, जरा मुलीकडून काही शिकून घे." "काय?" "नवऱ्याचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, असं तिनं ठरवलंय." "ठरवू दे. आता मला बघ म्हणताय, तुम्हीच बघा थोडेच दिवसात काय मजा होईल ती." "काय होईल? ते मी माझ्या तोंडानं कशाला बोलू? तुम्ही बघा." उषाप्रभाच्या ह्या धोरणानं तिच्या नवऱ्याचं काय बिघडलं? त्याला बरंच झालं. आधी तो आई-वडिलांचा एकुलता एक, लाडावलेला मुलगा. एवढा आर्किटेक्ट झालेला, पण सारखा आई-आई करतोय. आई सुद्धा त्याच्या पुढे धावते. आता बायको धावेल. काय वाईट आहे? त्यानं काहीही बोलावं आणि बायकोनं ते झेलावं. त्याला बसल्या जागी चहा-पोहे. त्याची कपबशी आणि डिश उचलायला तयार. नशीब चूळ भरायला तस्त नाही पुढं केलं. अंघोळीला निघाला की टॉवेल हातात. त्याच्या आधी मोरीत शिरून ही पाण्याचा नळ सोडायला पुढे. हा बाहेर निघाला की इस्त्रीचे कपडे त्याच्या हातात द्यायचे. ते त्यानं अंगात घातले की बूटमध्ये त्याच्या पायात चढवायचे आणि आला की ते उतरवायचे. त्याच्या तोंडून शब्द निघायचा अवकाश की धावून धावून तो पुरा करायचा. त्याच्यासाठी नटायचं, थटायचं. मग त्यानं नावं ठेवली की ते बदलून दुसरा नखरा करायचा. चहा नको म्हटलं की कॉफीचा कप पुढे. रात्री त्याचे पाय चेपायचे. तोही चेपून घेतोय. शेषशायी भगवंताचाच अवतार की नाही. ते पहुडलेले लक्ष्मी पाय चेपते आणि हे सगळं करताना चेहरा हसतमुख शांत ठेवायचा. मला कळेना हे असं कशा करता? ह्यानं काय होणार? हे असलं वागून उषप्रभा काय मिळवणार? केवळ आपली आई आपल्या वडिलांशी सारखी भांडते, तसं आपण भांडायचं नाही एवढ्याकरता हे सगळं? भांडू नकोस, पण इतकं नवऱ्याच्या पुढे पुढे त्याची दासी असल्यागत कशाला वागायचं? तो शिकलेला आहे. तूही शिकलेली आहेस. तू स्वतःला कमी का समजतेस? असलं काही बोलून उपयोग नाहीच, मग कशाला बोलायचं? पुन्हा मी बोलले तर उषप्रभा मला म्हणेल, "हे बघ आई, तू एक जन्मभर बाबांशी भांडलीस. मला नाही तसं वागायचं." हे म्हणजे आपल्याच हातांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेणे की नाही? त्यामुळे मी गप्पच राहिले. गंमत म्हणजे काही दिवसांनी यांना सुद्धा उषप्रभाचं हे वागणं आवडेना. मला म्हणाले, "अगं इंदू, तू जरा उषप्रभाशी बोल." "कशाबद्दल?" तिला म्हणावं, "हे काय नवऱ्याचे भलतेच लाड करणं? हे तुम्हीच तिला सांगा." खरंच सांगीन, मूर्ख मुलगी आहे अगदी. इथं मात्र आमचं दुमत झालं नाही. एवढं करून आमचे जावई खुश झाले का? मुळीच नाही. बायको जे बोलावं ते ऐकते म्हणजे काय? नंदी बैलासारखी मुंडी काय हलवते? पहिले काही दिवस त्यांनी स्वतःचं कौतुक करून घेतलं. अगदी मनासारखं बायकोला राबवलं, नाचवलं. तीही नाचली. पण नंतर जावयांना तिचं हे वागणं संशयास्पद वाटलं. ही इतकी आपल्या मर्जीनं का वागते? हिच्या आई-वडिलांनी ही एम.ए. आहे हे खोटं तर नाही ना सांगितलं? काय हिच्या अंगावर खोटे-नाटे दागिने घातलेत? का अंगावर काही पांढरा डाग नाहीतर एखादं व्यंग आहे की काय हिच्यात, की जे झाकण्यासाठी ही पुढं-पुढं करतीये?
का हिची काही लग्नाआधीची भानगड होती? छे छे, हिचं वागणं काहीतरी चमत्कारिकच आहे. उषप्रभाच्या बोलण्यावरूनच मला ह्या सगळ्या गोष्टी कळत होत्या. ती खूप मोकळेपणानं बोलत नव्हती, पण तिच्या एखाद्या शब्दानं, एखाद्या वाक्यानंही माझ्या डोळ्यांपुढे चित्र स्पष्ट होत होतं. अनेकदा वाटत होतं, की तिला सांगावं, की असं वागणं म्हणजे भांडण टाळणं नव्हे. ते व्हायचं तेव्हा होणारच. कितीही टाळू म्हटलं तरी होणारच. मग तू इतकी कशाला धडपडतेस? आता आमच्या जावयांना उषप्रभेचं वागणं असह्य वाटायला लागलं. त्यांनी बायकोला चिडवायला, वाकडं लावायला सुरुवात केली. तरीही ही आपली मूग गिळून गप्प. त्याची चिडवण्याची खुमखुमी आणखी वाढली आणि तरीही ती चिडत नाही म्हटल्यावर तो स्वतः चिडायला लागला. तिला तो सीता सावित्री म्हणायला लागला. तिचं वागणं त्याला नाटकी वाटायला लागलं. ती प्रेमाचं प्रदर्शन करते असा आरोप तो करायला लागला. पण उषप्रभा तोंडातून ब्र काढत नव्हती. आता ती थोडी भांबवल्यासारखी व्हायला लागली. आपलं काय चुकतंय हेच तिला कळेना. त्याने चिडू नये म्हणून ती अधिकाधिक जपायला लागली. तितका तितका तो जास्त चिडायला लागला. मला मात्र उषप्रभाची दया यायला लागली. ही मुलगी स्वतःच्या आईवडिलांच्या भांडणाची अशी स्वतःला शिक्षा करून घेईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. कसं छान हसून खेळून भांडून राहावं, मोकळेपणाने वागावं, तर हे काय स्वतःला त्रास करून घेणं. एवढं करून नवरा तर जणू भांडण उकरायला बसलाय. मग आम्ही बरे. भांडण झालं की प्रेम करायला मोकळे. धुमसणं हा प्रकार नाही. एक दिवस जावई खूपच भडकले आणि त्यांनी उषाप्रभेला विचारलं, तुला परमेश्वरानं डोकं कमी दिलंय का? ती गप्पच. कसली मूर्खासारखी वागतेस तू? मी म्हणेल ते ऐकतेस. उद्या मी जर खिडकीतून उडी टाक म्हटलं तरी टाकशील? तुला तुझ्या आई बापांनी स्वतःचं डोकं वापरायला शिकवलं नाहीये का? स्वतःच्या आई वडिलांचा उद्धार ऐकून उषप्रभा चवताळली, पण क्षणात तिनं स्वतःला सावरलं. ती तोंड मिटून राहिली. बघ कशी दातखिळ बसल्यासारखी बसलीयस. अगं बोल की काहीतरी. काय बोलू? न राहून उषा ओरडली. आणि मग इतक्या दिवसांचा संयम संपवून ती ओरडत बोलत राहिली. चांगली 2 तास खडाजंगी झाली. ती सारखी कळवळून मी इतकी चांगली वागले, माझं काय चुकलं असं विचारत होती आणि जावई तुझ्यासारखी नाटकी बाई मी कुठं पाहिली नाही असा ओरडा करत होते. इतक्या दिवसांचं मनात साठलेलं दोघं मनातून काढून टाकत होते. पण गंमत म्हणजे भांडून भांडून जावई मात्र खुशीत आले. उषप्रभेला म्हणाले, जा, आता मी दमलोय, मला चहा करून आण. मी नाही करणार, तुम्ही करा. वा, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. दुसऱ्या दिवशी उषाप्रभा माझ्याकडे आली. उदास चेहरा, लालसर डोळे, अस्वस्थ मन. म्हटलं, काय झालं ग? काही नाही. तुला बरं नाहीये का? बरी. अगं मग अशी का दिसतेस? ओक्सा बोक्शी रडत ती म्हणाली, आई ग माझं यांच्याशी भांडण झालंय. होऊ देत की, त्यात काय झालं? इतके दिवस झालं नाही हेच आश्चर्य आहे. पण काय ग, दोघं कशावरून भांडलात? मग तिनं आदल्या दिवशीची हकीकत अक्षरशः सांगितली आणि म्हणाली, तू माझ्याशी भांडत नाहीस, विरोधही करत नाहीस, तुला स्वतःला अक्कल नाही का? माझ्या होला हो काय करतेस? असं म्हणून म्हणून ते भांडले. आता इथं हसावं का रडावं तेच मला कळेना. म्हणजे बाईनं संसारात स्वतःचं मत मांडलं तरी भांडण, नाही मांडलं तरी भांडण, माझ्याशी का भांडतेस म्हणून भांडण आणि का नाही भांडत म्हणूनही सतत भांडण करणाऱ्या एका भांडखोर नवऱ्याची गोष्ट आपण केव्हा तरी वाचलेली होती. खरं तर हा केवळ गोष्टीतला नवरा नाही, तर जगातल्या यश्च यावत नवऱ्यांचा तो प्रतिनिधीच म्हणायचा. मला हसू आलं. मी हसलेली पाहून उषप्रभाला अधिकच रडू कोसळलं. आई मी तुला उगीचच बोलत होते, की मी तुझ्यासारखी नवऱ्याशी भांडणार नाही. पण आज मी हारले. मी नवऱ्याशी भांडलेच. सांग ना आई, काय ग करायचं? हे असं का होतं? मी उषप्रभेला जवळ घेतली. तिचे डोळे पुसले. म्हटलं, वेडे, नवरा हा प्राणीच असा आहे. कुत्र्याचं शेपूट असतं ना, अगदी तसा वाकडा, अस्थिर स्वभावाचा. कळलं का? तुम्ही कितीही सरळ करायचा प्रयत्न करा, तो वाकडाच वागणार. अगं आई पण असं का? त्याचं कारण तुम्ही आम्ही नाही देऊ शकणार.
ते ब्रह्मदेवालाच विचारायला हवं. त्याचेच खेळ आहे ते. खेळ? हो. तो जोड्या लावण्याचा, नवे नवे विजोड जोड्या जमवण्याचा खेळ करतो. म्हणूनच बघ, उंच नवऱ्याला बुटकी, काळ्याला गोरी, रसिकाला अरसिक, सशक्ताला अशक्त, शहाण्याला महामूर्ख, तर शांत असलेल्याला तापट, अशा विजोड नवरा बायकोंच्या जोड्या आपल्याला सगळीकडेच दिसतात. ब्रह्मदेवाच्या ह्या गमतीच्या खेळाला विरोध कोण करणार? तो हा खेळ खेळतो आणि नवरा बायकोची रस्सीखेच पाहतो. आई, मी काय बोलू? काही बोलू नकोस. बाई ग, संसार चांगला करायचा आहे ना, तर ठोशाला ठोसा देण्यातच खरं जीवन जगणं आहे, ठोसा खाण्यात नाही. लक्षात ठेव. रडता रडता डोळे पुसत उषप्रभा उठली. तिच्या चेहऱ्यावरचा करारीपणा पाहून मी मनाशीच हसले. उषप्रभा ताळ्यावर येत असल्याचा मला आनंद झाला. कधी एकदा संध्याकाळी हे घरी येतायत आणि यांच्या कानावर घालते, असं मला होऊन गेलं.